रोहन इकडे इकडे समजवा ना जरा तिला. हे असं वागून तुम्ही लोक माझ्यावर सूड उगवत आहे का? तुला चिडचिड करायला काय झालंय? तुला दिसतंय ना ऍटलीस्ट ती प्रयत्न करते. हो मग प्रसादामध्ये तिचे प्रयत्नच ठेवायचे आहेत का? कच्च्या तुपात बुडवलेला रवा. तुमच्या लोकांशी बोलून ना काही उपयोगच नाहीये. सगळं माझ्या डोक्यावर येऊन पडलंय. सोडा. रोहिणी 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 बोला. ऍक्च्युली ते दूध टाकायचं होतं. तुम्हाला जमेल ना नक्की? मदत करू की जाऊ? नाही नाही करा. सावकाश कळते मला. सावकाश हा. डवळा. वा छान. सगळं टाका. ढवळा नीट ढवळा. थँक्यू. ओके. या आनंदीला ना चुलीवर प्रसाद करायचा एक वेगळाच कॉन्फिडन्स आहे. एक मिनिट तुझं काय चाललंय? मॅडम ते प्रसादासाठी साखर लागेल ना, तीच द्यायला जाते. एक मिनिट. प्रसाद होणं महत्वाचं आहे का आता? आता काय महत्वाचं आहे? आधी पूजेचं साहित्य आलं की नाही ते चेक करणं, बरोबर ना? हो मॅडम, एवढं करते आणि लगेच जाते. परत तेच. अगं प्रसाद होणं महत्वाचं आहे का आता? पूजेचं साहित्य आलंय की नाही चेक कर ना. सॉरी मॅडम, लगेच करते. आणि केलंस ना की मला लगेच रिपोर्ट करा येऊन. हो मॅडम. ठेवून दे. तिथे नाही, तिथे. मम्मा काय आहे हे? आपल्या राजवाडे घराण्यात प्रसादात पिठी साखर घालायची प्रथा आहे की नाही? मग आज प्रसादात मीठ पडेल. मॅडम पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आणलंय. माझं गुरुजींशी पण बोलणं झालंय. ते महत्वाचं होतं का? महत्वाचं काय रोहिणी? प्रसाद वेळेवर होणं हे महत्वाचं आहे ना. मग बघत काय बसली आहेस? ये आणि जा स्वानंदीला दे. आणि बाकीचा स्टाफ कुठे आहे? किती काम करशील एकटी? आहेत ना. मग त्यांना कामाला लाव. बिचारी एकटी राबते. अप्पी माझ्यावर नजर नाही ठेवायची, स्वानंदीवर नजर ठेव. ती बघ चवीनुसार प्रसादात अगदी योग्य मीठ टाकते का नाही, म्हणजे कसा प्रसाद अगदी मस्त झाला पाहिजे. येस मम्मा, तू ठरवलंयस ना तसंच होईल सगळं. किती मजा येते हे सगळं करायला. मल्लिका, यू आर ग्रेट. आणलीस दे. अगं तुमच्याकडे साखरेऐवजी पिठी साखर वापरतात का? हो. समज ती राहुल, तू जा कामाला जा. थँक्यू. स्वानंदी ठीक आहेस ना तू बाळा? कधीपासून तिथेच आहेस चुलीजवळ? पाणी बिणी मध्ये मध्ये पितेस ना? डिहायड्रेट व्हायला होतं ना म्हणून. नाही रे जमतंय. सगळं कशाला स्वतःवर घेतेस? काही मदत लागली तर सांग ना, मी आहे, अर्पिता आहे. काही लागलं तर सांगेन मी, लाजणार नाही. मला काय वाटतं तू तयारी करून घेतेस का? म्हणजे आता लोक येतील, पूजेला बसायचंय ना. आम्ही बघतो ना इथे, आम्ही आहोत ना, मी आहे, अप्पी आहे. हो नक्की का? खरं तर झालंच आहे. एक 5 मिनिटं फक्त वाफ देऊया. आम्ही बघतो. जा तयारीला लाग. आलेस हा मी. अप्पी बघ ना शिरा टेस्ट करून.
अतिशय वाईट शिरा झालेला आहे. चला म्हणजे आता लोक शिरा खातील आणि मग सिद्ध करतील स्वानंदी जगातली वाईट सून आहे. चला पंचामृत प्रसाद तयार आहे का? या. अरे हे घ्या प्रसाद पंचामृत हे घ्या इथून हे घ्या सावकाश. आई हा तुम्ही कशाला शिरा बनवलात? मी ऑर्डर केलाय की. म्हणजे म्हणजे मी बाहेरून शिरा मागवलाय. प्रसादाचा शिरा बाहेरून मागवला? हो का? नाही म्हणजे काजू कतली लाडू असे जे प्रसादाला पदार्थ ठेवतात ते आपण बाहेरूनच मागवतो ना. सो घरचं बनवलेलं एक तरी जिन्नस असावं देवासमोर म्हणून प्रसादाचा शिरा घरी बनवला जातो. आता कधी कोणी बाहेरून आणतं का विकत? काय तू सगळा पसारा टाकून गेलीस फोनवर बोलायला. मलाच करावा लागला ना शिरा. काय करणार? पण आई त्यामुळे तुमचंच काम वाढलं ना. थोडा पेशन्स दाखवला असता ना तर शिरा आलाच असता. अहो मागवलाय मी, केव्हा येईल? हो 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 चुकलं चुकलं माझं चुकलं. इट्स ओके. आता तुझ्या बायकोकडनं शिकते मी हा सगळं. झालंय ना आपलं काम. बोलू आपण याबद्दल नंतर. पूजेच्या दिवशी पण सुरू होत आहे. रोहन तू इतरत्र कुठेही लक्ष देऊ नकोस. पूजेमध्ये लक्ष ठेव. गुरुजी तुम्ही सुरू करा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. नंदा आलीस तू? ये ये ये. आई वाटच बघत होत्या. बरं झालं तू आलीस. खरंच वाट बघत. काय लग्नाला यायला जमलं नाही मग पण सत्यनारायणला यायलाच हवं ना. सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. आई गुरुजी आले. नमस्कार नमस्कार गुरुजी. या या या. गुरुजी एवढ्या लांबचा प्रवास करून आलात तुम्ही. खूप खूप आभार तुमचे. अखंड सौभाग्यवती हो. देव तुमचं फलो करो आणि सदैव तुमचं रक्षण करो. चला पूजेला सुरुवात करायची का?